एखाद्या वेळी या सुरळीत चालणाऱ्या जीवनप्रवाहात भोवरे निर्माण होतात. तसं एक दिवस झालं. मठामध्ये कामवाल्या बाईची तहानी मुलगी झाडाला बांधलेल्या झोक्याची दोरी तुटून खाली पडली. पोर अगदी आकांत करू लागली. म्हणून तिथेच असणाऱ्या वेणूने तिला पटकन उचललं. तेवढ्यात तिची आई आली. मुलीने आईकडे झेप घेतली. माय लेकीचं ते प्रेम पाहून वेणूच्या काळजातून एक विलक्षण अभिलाषा उमटली. मायेचा पाश. छे छे, वेणू अडखळली. वेणूचं भरकटणारं मन एकदम ताळ्यावर आलं. वेणूने रामरायाला हात जोडले. खरंच, जीवावर जन्मोजन्मी झालेला संस्कार किती चिवट असतो. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात की शरीरावरील नखं जशी आपल्या इच्छेशिवाय आपोआप सतत वाढत राहतात, तशीच मनात विषयांची आसक्ती आपल्या इच्छेशिवाय निर्माण होतच असते. वाढलेल्या नखांमुळे स्वतःला इजा होऊ नये म्हणून आपण ती वेळोवेळी कापतो. त्याचप्रमाणे मनातील वासनांना आणि विकारांनाही सतत जागरूक राहून आवर घातला पाहिजे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत नखं वाढणं थांबत नाही. पण त्यांना मर्यादित ठेवणं आपल्या हातात असतं आणि आपण ते करतोही. अगदी तसंच मनाची ही वाढणारी विषयासक्ती नियंत्रणात ठेवण्यासाठी नामाची, साधनेची आणि अनुसंधानाची जोड द्यायला हवी. सतत प्रयत्न ठेवायला हवा. समर्थांच्या मुखातून येणाऱ्या दैवी वाणीमुळे विषयांची व्यर्थता वेणूला अशीच समजत होती आणि वेणू क्षणाक्षणाने बदलत होती.